बीडच्या वडवणीमध्ये मतदानावरून 2 गटांमध्ये वाद झाला। भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले। मतदान केंद्राच्या गेटवरतीच 2 गटांमध्ये हाणामारी झाली। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज केला गेला। मतदानाच्या सुरुवातीलाच राडा झाल्यानं वडवणीमध्ये तणाव आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील। वडवणीच्या केंद्र क्रमांक 3 वरचा हा प्रकार आहे। इथे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले आणि मतदानाला सुरुवात होताच 2 गटांमध्ये हा संघर्ष झाला। बीडच्या वडवणीमध्ये आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सुरेश, हे मतदान केंद्र कोणतं जिथे हा सगळा राडा झालाय? यानंतर आताची परिस्थिती काय आहे? वडवणी मधलं हे मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्र क्रमांक 3 वरती हा राडा झालेला आहे। विशेष म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर जो प्रिमाइसेस एरिया आहे त्याच्या बाजूला जे पेंडॉल उभा केलेले आहेत त्या ठिकाणी जो मतदार येतो आहे त्या मतदारांना जे पोल सीट आहे ते देण्यावरून हा वाद झालेला आहे। पोल सीट देत असताना कुठली द्यायची याच्यावरून 2 गट सामने आले। याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली। त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी होते। त्यांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला। मात्र या नंतर आता वडवणीमधलं जे वातावरण आहे तणावाचं झालेलं आहे। अगोदरच जर पाहिलं तर वडवणीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये चुरशीची लढत होती। तिथं मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्या गटांमध्ये हा जो निवडणूक होत आहे ही चुरशीची निवडणूक होत आहे। त्या ठिकाणी विशेष म्हणजे भाजपचे जे माजी आमदार केशव आंधळे आहेत हे राष्ट्रवादीच्या गटाला आमले आलेले आहेत। त्यामुळे साहजिकच तिथं भाजपचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यात राष्ट्रवादी त्या ठिकाणी पॅनल टाकल्या कारणाने आता हा संघर्ष विकोपाला गेलेला आहे। विशेष म्हणजे ज्यांच्यामध्ये वादावादी झाली त्यांना पोलिसांनी घेऊन गेले, त्यांना आतमध्येही टाकलेलं आहे। मात्र त्यानंतर आता सर्वच जे मतदान केंद्र आहेत 13 जागेवरती मतदान होत आहे। 13 मतदान केंद्र आहेत वडवणीमध्ये। त्या ठिकाणी आता आणखी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बीडच्या वडवणी या ठिकाणी एका मतदान केंद्राच्या बाहेर राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले आणि त्यामुळे हा संघर्ष जो झाला, राडा झाला, त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त आहे।